श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण करत असताना हे नियम तुम्ही पाळायलाच हवेत. चला तर ते कोणते नियम आहेत आपण व्हिडिओमध्ये पाहूया. गुरुचरित्र पारायण करताना मनात श्रद्धा व भक्ती असावी. हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही तर त्यातील गुरूंच्या लीलांचे चिंतन करण्यासाठी आहे. त्यामुळे पारायण करताना मन शांत, स्थिर आणि एकाग्र असणे आवश्यक आहे. श्रद्धेने केलेले पारायण खरे फलदायी ठरते. पारायण काळात शारीरिक व मानसिक श्रद्धतेने पालन करणे गरजेचे आहे. दररोज अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करूनच वाचनास बसावे. ज्या ठिकाणी पारायण चालू असेल त्या ठिकाणी स्वच्छता, शांतता आणि सात्विकता असावी. तोंडून चुकीचा उच्चार होणार नाही याची दक्षता घ्यावी. पारायणाचे दिवस आधीच ठरवून ठेवावेत. 7 दिवसांचे, 11 दिवसांचे किंवा 21 दिवसांचे असे पारायण ठरवले जाते. दररोज एकाच वेळी वाचन करणे योग्य मानले जाते. शक्यतो वाचन खंडित होऊ नये. मात्र काही कारणास्तव चुकल्यास मनापासून क्षमा मागून पुढे वाचन चालू ठेवावे. पारायण सुरू करताना संकल्प करावा. आपण कोणत्या हेतूने हे पारायण करत आहोत हे मनाशी ठरवावे. पारायण पूर्ण झाल्यावर समारोपन पूजा करावी. नैवेद्य, फळे, फुलं अर्पण करून गुरूंची कृपा मागावी. कृतज्ञतेने आणि नम्रतेने पारायणाचा शेवट करावा. गुरुचरित्र पारायणाने मनशांती, श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपा प्राप्त होते. जीवनातील संकटावर मात करण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. पारायणानंतर त्यातील शिकवणी आपल्या जीवनात उतरवावी आणि इतरांनाही गुरुचरित्र वाचण्यासाठी प्रेरणा द्यावी. हीच खऱ्या भक्तांची निशाणी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.